आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त जत येथे संजय आवटे यांचे व्याख्यान, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार सोहळा, दिग्गजांची उपस्थिती। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त जत येथे भव्य व्याख्यान व पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। शनिवार दिनांक 22 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता जत अथणी मार्गावरील शोभामंगल कार्यालयात हा कार्यक्रम होणार आहे। दैनिक लोकमतचे संपादक, सुप्रसिद्ध लेखक व वक्ते श्री संजय आवटे यांचे यावेळी विशेष व्याख्यान होणार आहे। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदा मंत्री आमदार जयंतराव पाटील राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून सांगली जिल्ह्याचे खासदार श्री विशालदादा पाटील, माजी कृषी व सहकार मंत्री तथा पलूस कडेगावचे आमदार श्री विश्वजित कदम, राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक व माजी मंत्री श्री महादेव जानकर तसेच तनिष्का फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष श्री अनिल भीमराव जाहीर उपस्थित राहणार आहेत। या सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून लौकिक मिळवलेल्या व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे। त्यामुळे अण्णाभाऊ साठे जयंतीचा हा कार्यक्रम वैचारिक प्रबोधनासोबतच सांस्कृतिक कर्तृत्वाचा सन्मान करणारा ठरणार आहे। कार्यक्रमाला माजी आमदार विलासराव जगताप, विक्रमसिंह सावंत, माजी सभापती सुरेशराव शिंदे सरकार, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुजय नाना शिंदे, साध्य फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या संस्थापिका अध्यक्ष ॲडव्होकेट विद्याताई मोटे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, मनसूर चाचा खतीब, नगरसेवक मोहन कुलकर्णी, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा परिषद माजी सभापती तमनगौडा रवी पाटील, अमोल डफळे, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जत, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष महादेव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक कोकरे, जत नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरडी, जतचे उपविभागीय अधिकारी अजयकुमार नष्टे, तहसीलदार प्रवीण धानोरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले, पोलीस निरीक्षक विजय घरडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे। जतकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन। या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष तिपेहळ्ळीचे माजी सरपंच प्रतापराव तात्यासाहेब शिंदे आहेत। कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश वाघमारे, संजय कांबळे, ॲडव्होकेट युवराज निकम, अतुल कांबळे, आरपीआय प्रदेश कार्याध्यक्ष संजय कांबळे, नगरसेवक संतोष कांबळे तसेच बाजी केंगार, प्रकाश देवकुळे, दीपक शिंदे, आकाश बनसोडे, विशाल कांबळे, प्रशांत ऐदाळे, विजयराजे चव्हाण, राहुल वाघमारे आदींनी केले। अण्णाभाऊंच्या विचारांना अभिवादन। संजय आवटेंच्या विचारांची मेजवानी आणि कर्तृत्वानांचा सन्मान। जतकरांसाठी हा सोहळा निश्चितच वैचारिक व प्रेरणादायी पर्व ठरणार आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती दिनांक 22/8/2026 रोजी या ठिकाणी साजरी होते। त्यानिमित्तानं जतमधील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळाच्या वतीनं हा कार्यक्रम दरवर्षी साजरा केला जातो। यावर्षी मंडळाचे अध्यक्ष आदरणीय विशालदादा कांबळे आणि ह्या मंडळाचे प्रमुख आदरणीय अविनाश वाघमारे तथा जत तालुक्याचे ज्यांना लोकनियुक्त आमदार न म्हणता परमनंट आमदार म्हणजे जे ख्याती ओळख आहे असे आमचे मित्र अविनाश वाघमारे आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते बाजी केंगार, प्रकाश देवकुळे, विक्रम घोणे आणि त्यांचे दीपकराव शिंदे आणि सर्व त्यांचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहानं ही जयंती साजरी करतात। यावर्षी सुद्धा मोठ्या उत्साहाने जयंती साजरी केली जाते। या कार्यक्रमाचं आकर्षण म्हणजे आताच अविनाश दादांनी सांगितलं की प्रमुख वक्ते या ठिकाणी आवटे साहेब आहेत, वक्ते आहेत, संपादक आहेत। त्याचबरोबर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेब आहेत, खासदार विशालदादा पाटील साहेब आहेत, विश्वजित कदम साहेब आहेत, महादेव जानकर साहेब आहेत आणि मनोहर जाहीर साहेब आहेत आणि तालुक्यातील प्रमुख नेते मंडळी आदरणीय जगताप साहेब, विक्रमदास सावंत, सुरेशराव शिंदे सरकार, प्रकाशराव जमदाडे साहेब, नाना शिंदे, विद्याताई मोठे, मनसूर चाचा खतीब, भैया कुलकर्णी, तमनगौडा रवी पाटील, अमोल डफळे सरकार, महादेव पाटील, विवेक कोकरे आणि मातबर मंडळी या ठिकाणी तालुक्यातील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत। तर हा या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य यावर्षी या ठिकाणी मंडळाच्या वतीनं विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार केला जाणार आहे। त्यामध्ये महसूल खात्यातील कर्मचारी असतील, पोलीस खात्यामधील कर्मचारी असतील, पंचायत समितीमधील खात्यातील कर्मचारी असतील, यामध्ये चांगलं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार या मंडळाच्या वतीनं यावर्षी केला जाणार आहे। यावर्षी शिक्षकांचा केला होता, यावर्षी कर्मचाऱ्यांचा सत्कार करून त्यांना सन्मानित केलं जाणार आहे। तर हा भरगच्च कार्यक्रम पाहण्यासाठी आणि आदरणीय संजय आवटे साहेबांचे व्याख्यान ऐकण्यासाठी तमाम जत तालुक्यातील जनतेने या ठिकाणी हजर राहावं आणि कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी सर्वांना मंडळाच्या वतीनं नम्र विनंती। धन्यवाद।
जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.